नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। व आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे सावंतवाडी तालुक्यातील इंसुली गावात। इथे निसर्गासोबतच जनावरांवरती प्रेम करणाऱ्या एका व्यक्तीने चक्क मगरीवरती प्रेम केले व आता ह्या मगरी काकांच्या फक्त एका शिटीवरती येतात। तर हे ठिकाण सावंतवाडीतून 9.5 किलोमीटर अंतरावरती आहे। तर आपण आता काकांच्या घरी चाललोय व हे काकांचं घर आहे। काकांच्या घराच्या जवळूनच तेरेखोल नदी वाहते, जिथे त्यांनी मगरींचा सांभाळ केलाय। काकांच्या माहितीप्रमाणे या नदीमध्ये 2 वर्षांपूर्वी 60-65 मगरी होत्या, पण मध्यंतरी एका पुरात बऱ्याच मगरी वाहून गेल्या। सध्या इथे 20 ते 22 मगरींचं वास्तव्य आहे। त्यांना सकाळी व संध्याकाळी 20-30 किलो खाद्य खाऊ घालतात। नंतर एक असा इन्सिडेंट झालेला की एका मोठ्या मगरीने छोट्या मगरीचा पाय कापलेला। त्यावेळेस काकांनी त्या मगरीला पाण्यातून बाहेर काढून तिचे योग्य ते उपचार करून तिला परत पाण्यात सोडलेले व त्या उपकरणांची जाणीव ठेवून कधीतरी काका 3-4 दिवस नदीवर गेले नाहीत तर ती मगर काकांना भेटायला दुसऱ्या रस्त्याने त्यांच्या घरी जाते व काका परत तिला पाण्यात आणून सोडतात। काकांनी या मगरीचे नाव एर्नाकुलम एक्सप्रेस असं ठेवलेलं आहे। तर ही संपूर्ण काकांची नारळाची व सुपारीची बाग आहे। तर आता आपण काकांकडून थोडीशी माहिती घेऊया। माझं नाव रामचंद्र चराटकर, कंपोस्ट इंसुली गिरवळ। आमच्या ह्या तेरेखोल नदीमध्ये 2003 साली प्रथम आपल्याला मगर दिसली। त्या मगरी इथून आपल्या सावंतवाडीपासून माडखोलचे धरण आहे, त्या धरणात 2003 साली पूर आला होता। त्या पुरातनं वाहून या नदीमार्गे ह्या मगरी इथे स्थिरतावर झाल्या आणि त्या दिसल्या क्षणी आम्ही त्यांचं संवर्धन करण्याचं काम केलं। त्यांना खाद्य घातलं तर त्या खाद्याच्या आधारे त्या इथे आता थांबतात। आम्ही त्यांना सकाळी रोज चिकन देतो, ते चिकन आवडीने खातात। आणि इथे बाकी जर बघितलं बाकी परिसरामध्ये पण मगरी आहेत, संपूर्ण तेरेखोल नदीतच मगरी आहेत। तर मगरींचं वास्तव्य बऱ्यापैकी वाढलं आहे, पण बघण्यासाठी हे एकच ठिकाण आहे। या ठिकाणावर तुम्ही मगरी बघू शकता आणि एका वेळी ॲटलिस्ट 15 ते 16 मगरी बघू शकता। एक वेळ असा होता 2019 साली इथे 63 मगरी होत्या, पण नंतर जो 19 मध्ये पूर आला त्या पुरात जवळजवळ 22-30 मगरी वाहून गेल्या आणि 42 मगरी शिल्लक राहिल्या। त्यानंतर जो 21 सालात पूर आला त्या 21 सालच्या पुरात 42 मगरीपैकी आता फक्त 22 मगरी शिल्लक राहिल्या, बाकी सगळ्या मगरी ह्या वाहून गेल्या। आणि आजच्या घडीला साधारण इथे 22-23च्या आसपासच मगरी इथे आपल्याला दिसतात। तर आता आपण तेरेखोल नदीकडे आलेलो आहोत। शिटी वाजवल्यावरती मगरी आल्यावर काका त्यांना खाऊ घालतात व अशाच प्रकारे त्या मगरींना शिटी वाजवल्यावरती येण्याची सवय लागली। दिसत असेल तिथून लांबून एक मगर शिटीचा आवाज ऐकून येते। या मगरी इतर कोणाच्याही शिटीच्या आवाजावरती येत नाही, त्या फक्त काकांनी शिटी मारली कीच येतात। या मगरींनी आजपर्यंत कुठल्याच व्यक्तीस इजा पोहोचवलेली नाहीये। बरीच लोक नदीकाठी मासेमारी करण्यासाठी येतात, पण ह्या मगरी कोणासच इजा पोहोचवत नाहीत।
Там мелкие, да, вот осторожно. Не у всех крокодилы, во всех субтропиках, все реки, почему мы всегда наблюдаем. दर दिवशी या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते. बरेच देशी विदेशी पर्यटक येथे भेट द्यायला येतात. हे ठिकाण मुंबई गोवा हायवेला लागूनच आहे. जर तुम्ही कधी जवळपास आलात तर ह्या ठिकाणाला अवश्य भेट द्या. На мой вообще не видел. 17 лет, да. या ठिकाणाहून आपण 15 ते 16 मगरींचं एकाच वेळी खूप जवळून निरीक्षण करू शकतो. त्या काय मगरी कधी वर येतात पाण्याच्या? हो, 2005 मध्ये एक आलेली, त्याच्यानंतर 2006 मध्ये आलेली आणि हल्ली परवा दिवशी संध्याकाळी मंडळी नाही, रात्री 9 वाजता आलेली आमच्या घरात. मग तुम्ही तिला परत आणून कसं सोडलं? परत ते समोर बघितलं मला तिने आली की 4 दिवस जरा बाहेर होतो त्यामुळे ती वर आलेली. मग तुम्ही इथे आला त्या तिकडे येतात? मी तर सतत 4 दिवस नाही आली होती. 5व्या दिवशी मगरी घराकडे ती एक तर एर्नाकुलम एक्सप्रेस जी आहे पहिल्यापासूनची मगर आहे ती येते. आणि ती किती मगरी आहेत सध्या पाण्यात? आता सध्या 22 मगरी आहेत. मग त्या इतक्याच पोर्शनमध्ये असतात? नाही, ह्या संपूर्ण बांधा चेकपोस्ट आहे तिथपर्यंत, पुढे ओटोना नदी आहे तिथपर्यंत आणि नदीचं नाव संपूर्ण काय? फिरून जातात. ही नदी तेरेखोल नदी आहे. तेरेखोल नदी आहे. आंबोलीत पेचा उगम होतं आणि शिवड्यामध्ये जाऊन सिंधुदुर्ग. तर आपण आता नदीकडून निघून आलोय व आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.